विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी सायन्स 12वी सायन्सला असाल तर मॅथ्स पार्ट 1 आणि मॅथ्स पार्ट 2 या विषयांची अजिबात काळजी करू नका, कारण आपण आहे ना 11th आणि 12th सायन्स मॅथ्स 2 डेरिव्हेटिव्ह व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले. खरं पाहता डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युल्यापासून सायन्स फॅकल्टीची सुरुवात होते. डेरिव्हेटिव्ह नंतर इंटिग्रेशन असे 2 चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत. या चॅप्टर बद्दल मी तुम्हाला अतिशय शॉर्ट मध्ये पूर्ण फॉर्म्युले पाठ करून देणार आहे. नंबर 1 फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह. व्हॉट डू यू मीन बाय डेरिव्हेटिव्ह? डेरिव्हेटिव्ह मीन्स only operations on functions. Suppose exponential functions, trigonometric functions, constant functions, algebraic functions, power functions, similarly etc. Derivative means this part is known as d. It is denoted by small d. D means derivative. Okay. Derivative calculate करण्यासाठी आपल्याला with respect to variable पाहिजे असतं. सपोज एक्झाम्पल डी बाय डी एक्स. न्यूमरेटरचा डी मीन्स डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं कॅल्क्युलेट करायचं हे व्हेरिएबल डिनॉमिनेटरला लिहितात. डी बाय डी एक्स नोन ॲज डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. इट इज डिनोटेड बाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. सपोज मी जर म्हटलं डी बाय डी टी तर याचं मिनिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. नेक्स्ट राईट डाउन वन फॉर्म्युला. फर्स्ट फॉर्म्युला डी बाय डी एक्स. डी बाय डी एक्स मीन्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी बाय डी एक्स याचं मिनिंग डेरिव्हेटिव्ह कोणाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल. ओके. सपोज ज्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे त्या फंक्शन मध्ये जर एक्स नसेल, डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना जर एक्स इज ऍब्सेंट, सपोज फर्स्ट एक्झाम्पल डी बाय डी एक्स आणि पुढे जर एक्स इज ऍब्सेंट, एक्स नसेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 लिहितं. ओके. फॉर एक्झाम्पल डी बाय डी एक्स पुढे दिले आपण 5. 5 हा कॉन्स्टंट आहे, नंबर आहे. त्या 5 मध्ये एक्स इज ऍब्सेंट, व्हेरिएबल ऍब्सेंट आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स इज ऍब्सेंट, डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली राईट डाउन 0. नंबर 1 फॉर्म्युला कंप्लीट. एनी नंबर, एनी कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह इज 0. ओके. सेकंड फॉर्म्युला डी बाय डी एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स रेस टू एन. याचं मिनिंग असं बेसला एक्स आणि पॉवरला एन. ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे तो एक्स बेसला आणि पॉवरला नंबर असेल तर डेरिव्हेटिव्ह लिहितात पॉवर आहे अशी पुढे आणि 1 ने कमी करतात. एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. फॉर एक्झाम्पल डी बाय डी एक्स. डी बाय डी एक्स एक्स रेस टू 6, एक्स रेस टू नंबर 6 can be write down 6x raised to 5. Okay. Suppose this x raised to 10 that can be written as 10x raised to 9. आहे असा पॉवरचा नंबर पुढे लिहा आणि 1 ने कमी करतात. नेक्स्ट फॉर्म्युला डी बाय डी एक्स. ए रेस टू एक्स नंबर 3. डी बाय डी एक्स ए रेस टू एक्स. इथं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर विथ रिस्पेक्ट टू एक्स हा एक्स पॉवरला आहे, तो बेसला असेल तर नंबर 2. जर तो पॉवरला असेल तर नंबर 3. अगोदर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर तो एक्स पॉवरला आहे का बेसला आहे हे पहा. जर तो बेसला असेल तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. पॉवर पुढे 1 ने कमी. नेक्स्ट जर तो एक्स पॉवरला असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करता येत नाही. as it is a raised to x derivative a raised to x multiply by
हा बेस ए तो लिहितात लॉग ए. आणि हा फॉर्मॅट आहे, एक स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चर मध्ये आपण चेंजेस करायचे नाही. फॉर एक्झाम्पल डी बाय डी एक्स 3 to the power x 3 raised to x. हे एक्झाम्पल, या दोन एक्झाम्पल मध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं x raised to 6 आणि 3 raised to x, तर नंबर पॉवरला आहे म्हणून हा फॉर्म्युला, इथं नंबर बेसला आहे म्हणून हा फॉर्म्युला 3 raised to x as it is 3 raised to x multiply log 3 d by dx log ax. अगोदर रिडिंग करताय आपण, अगोदर रिडिंग करतो लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 upon ax मल्टिप्लाय बाय x चा कोएफिशिएंट a कॅन्सल 1 upon x. टेक एक्झाम्पल d by dx log 4x अगोदर रिडिंग करताय 4चं, अगोदर रिडिंग 4 लॉगचं, ज्याचं रिडिंग अगोदर त्याचं डेरिव्हेटिव्ह अगोदर. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 upon 4x. ओके, बाय यूज हा फॉर्म्युला log ax can be written as 1 upon x into a 1 upon x. log 4x 1 upon 4x multiply 4 x 4 cancel 1 upon x. Logarithmic functions directly write down 1 upon values. Okay, next number 5 d by dx sin ax derivative cos ax into a. sin चा डेरिव्हेटिव्ह cos मल्टिप्लाय बाय x चा कोएफिशिएंट असतो मल्टिप्लाय बाय a. अगोदर डेरिव्हेटिव्ह आपण काढतो साइनचं sin, याचं डेरिव्हेटिव्ह cos, लिहिताना पूर्ण अँगल लिहितात cos ax मल्टिप्लाय बाय हा ax चा a मल्टिप्लाय असतो आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1. एक एक्झाम्पल d by dx sin to x, साइनचं डेरिव्हेटिव्ह cos to x, डायरेक्टली राइट डाउन cos to x मल्टिप्लाय बाय 2. नेक्स्ट d by dx cos ax, cosचं डेरिव्हेटिव्ह, जर डेरिव्हेटिव्ह काढताना c अक्षर असेल, c सुरुवातीला जर c लेटर असेल तर डेरिव्हेटिव्ह मायनस लिहितात. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस आणि कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस. कारण याचं असं रिझन असा, फर्स्ट लेटर या सर्वांचं सी येतं म्हणून सी लेटर असेल तर डायरेक्टली राइट डाउन मायनस कॉसचं sin x into a. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल cos 3x, सिमिलरली राइट डाउन मायनस sin 3x into 3. लास्ट d by dx tan x, टॅनचं डेरिव्हेटिव्ह लिहितात सेक्युअर x, डायरेक्टली राइट डाउन साइन असेल कॉस असेल मायनस साइन, टॅन असेल या टॅन या शब्दाचं डेरिव्हेटिव्ह लिहितात सेकचा स्क्वेअर x आणि मल्टिप्लाय बाय, फॉर एक्झाम्पल tan 3x सेक्युअर 3x into 3. असेच आपण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाहू.